मला वाटतं आजची ही तुफान गर्दी सगळे मुंबईकर जमलेले आहेत ते एका हिरोसाठी जमलेले आहेत, सोनम वांगचुक यांसाठी जमलेले आहेत. इथे शिवसैनिक आहेत, आपल्यासोबत अनेक सिव्हिल सोसायटीचे लोक आलेले आहेत, विद्यार्थी संघटनेचे लोक आलेले आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू फॉर कमिंग हिअर. थोडं असे मला इकडे बघायला मिळेल, थोडे असे. मला एक समजून घ्यायचं आहे मला एक समजून घ्यायचं आहे. गेले 20 दिवस 21 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. राहू दे सगळे झेंडे नाही, राहू दे वरती राहू दे, सगळे झेंडे वरती राहू दे, तिरंगे वरती राहू दे आपले सगळे. कॅमेरा नंतर, नो प्रॉब्लेम. कॅमेरामध्ये मी नाही आलो तर चालेल, तिरंगा येऊ द्या. मला एक समजून घ्यायचंय, 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत. ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. नीट परीक्षा जी पेपर लीक झाला, पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेला आहे. त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान, यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. मला एक समजायचंय, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. आज देशाचा युवा विचारतोय, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे. युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत. इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत. अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत. गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल. कदाचित आपलं एक मत अनेक विषयावर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल. देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत. देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं. अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे.